नमस्कार, माझं नाव अक्षय राजेंद्र गिरी गोसावी। काय नाही तो करत जे ठेवून त्याला चला तो खायचं का केवढेच आहे का त्यांचं काय करणार माझं नाव अक्षय राजेंद्र गिरी गोसावी, राहणार चाडगरकडाई, सातारा। दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला हा आमचा बेंदूर हा सण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। वर्षभर जी बैल मग शेती कामातून असना किंवा शर्यतीमधून असना एक मालकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करत असतात, मालकाचं नाव मोठं करत असतात। त्यांचं एक कुठेतरी ऋण म्हणून वर्षभरातून हा शेतकरी बांधवांचा
अतिशय महत्त्वाचा आणि उत्साहाचा असलेला सण आमचे आजोबा भानुदास अनंतगिरी गोसावी यांच्यापासून हा सण आमच्या कुटुंबामध्ये अतिशय उत्साहात साजरा केला जातो। त्यांच्या काळामध्ये सुद्धा आमची परिस्थिती अतिशय हालाकीची होती। हालाकीची म्हणण्यापेक्षा त्यावेळेस अतिशय कष्ट करून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता। पण त्या परिस्थितीत सुद्धा आमच्या आजोबांनी 60 रुपयाला स्वतःचं शेतीचं वावर गहाण ठेवून बेंदूर हा सण उत्साह साजरा केला होता। तीच परंपरा आमच्या या ठिकाणी वडील राजेंद्र भानुदास गिरी गोसावी, चुलते आमचे महेंद्र भानुदास गिरी गोसावी, आमचे दुसरे चुलते सतीश भोसले, आमचे जगो अण्णा असतील किंवा इतर सहकारी सगळे मित्र आमचे किंवा घरातील कुटुंबातील सदस्य ती जाण ठेवून अजून इथून पुढं आणि माग तर करतोय पण इथून पुढं सुद्धा हा सण आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्साहात साजरा करणार। या ठिकाणी ही बैलजोडी खास कर्नाटकवरून ह्या बेंदूर सणासाठी एक चांगल्या जातीची चांगल्या मापाची समाजात गेल्यावर बैलजोडी आपली भारंदाज आणि देखणी दिसली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कर्नाटकमधून खास बेंद्रासाठी बैल आम्ही खरेदी करून आणल्यात। बैलांचा वडिलांचा व्यापार असल्यामुळे वर्षभर जातीची चांगल्या परत देखणी असतील चांगल्या शरीरयष्टीची असतील ही बैल जोपासतो। त्यांची विक्रीचा सुद्धा आमचा व्यवसाय आहे। तसेच ह्या बैलांची पुण्याई असेल किंवा वाडवडिलांचे आशीर्वाद असतील किंवा आमच्या आजोबांचे घराचे एक पुण्याई म्हणून संत जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या रथाला 13 ते 14 वेळा बैलजोडी देण्याचं भाग्य आमच्या गिरी कुटुंबाला आणि ह्या गडकराई ग्रामस्थांना आमच्या गावाला लाभलं। हेच ह्या बैलांची आमच्यासाठी असलेली पुण्याई ही आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे। आणि दुसरं सांगायचं गेलं तर आमचा जुना बैल पळत होता थैमान। या थैमाननं आमचं नाव त्याच्या कारकिर्दीत असेल आणि आत्ता पण असेल ते आत्ता अविरत चालत चाललेलंच आहे पण त्याच्या कारकिर्दीत त्यानं आमचं नाव पश्चिम महाराष्ट्रात असू दे किंवा महाराष्ट्रात असू दे असं एकही गाव आणि एक कुठलं शर्यत ठेवली नाही की तिथं त्या बैलानं आमच्यासाठी फायनल आणलं नाही। त्याचं रेकॉर्ड असं होतं की प्रत्येक गावात जाईल तिथं लगातार 6-6, 7-7 वर्ष प्रत्येक वर्षीचं जे त्या गावचं मैदान भरतं त्या गावच्या मैदानाचं प्रत्येक वर्षीचं किमान 6-6, 7-7 वर्ष फायनलचं त्याचं रेकॉर्ड आहे। ते त्यानं जोपर्यंत त्याचा जीवाजीव होता तोपर्यंत त्यानं साध्य करून टाकलं। बैल आमचा 1 नंबरचाच होता, 1 नंबर पळत होता म्हणून त्याचं भाग्य म्हणून काय त्याच्या मृत्यूची तारीख सुद्धा 1 जानेवारी होती। वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 नंबर त्यानं शेवटपर्यंत सोडला नाही। तीच परंपरा आता आमची परत मॅगी आहे, वजीर आहे, आमचा पक्ष आहे, ही 3 बैल चालू ही परंपरा पुढे आमची शर्यतीची चालू आहे। ह्या मॅगी वजीर आमच्या ह्या जोडीनं ह्या वर्षी सुद्धा बैल पळतात पण गेल्या वर्षीचा अख्खा काळ असा गाजवला होता की महाराष्ट्रात अख्ख्या बुलेट गाडी असलेली पहिली शर्यत भरली होती पठारवाडी येथे की आतापर्यंत बक्षिसं बऱ्याच प्रकारची झाली, रक्कमेच्या स्वरूपात असायची, वस्तूच्या स्वरूपात असायची, पण पहिल्यांदा 2 व्हीलर गाडी बुलेट ही महाराष्ट्रात पहिल्यांदा शर्यत भरली होती पठारवाडी भिवरी येथे पुण्यातील। तिथं आपल्या जोडीनं पहिला क्रमांक पटवून बुलेट गाडी मिळवली। तिथं बुलेट गाडी मिळवली आपल्या शिवेंद्रराजे केसरी देगावला झालं। तिथं एक आपली दोन्ही बैल 2 तोळे सोन्याची मानकरी ठरली। परत त्यानंतर पुरंदर राजा म्हणून सासवडला मैदान झालं, तिथं 2 लाख रुपये। त्यानंतर सासवडला उपमुख्यमंत्री केसरी झालं, तिथं झालं सोनेरा केसरी झालं, उदयनराजे केसरीचं मैदान झालं। या उदयनराजे केसरीच्या मैदानाला सुद्धा 1 लाख रुपये चांदीच्या गदा। कोरेगावचं मैदान असेल, परत चंद्रहार पाटील यांनी बाळवणी येथे रुस्तम हिंद केसरी मैदान ठेवलं होतं, तिथं आपल्या बैलजोडी ट्रॅक्टरची मानकरी ठरली। म्हणजे बक्षिसं सांगायला कमी पडतील एवढी मालकांसाठी या बैलांनी बक्षिसं कमवलेली आहेत। कुठेतरी आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हा सण त्यांच्या पोटी असलेल्या प्रेमापोटी अतिशय उत्साहात साजरा करतो। आणि इथून पुढे सुद्धा वडिलांनी केलं, आजोबांनी केलंय, मी असेल इथनं पुढे सुद्धा हा सण आम्ही उत्साहातच साजरा करणार।